नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रेल्वेकडून एक नवीन जाहिरात आलेली आहे. पॅरामेडिकल रिक्रुटमेंट याची नोटिफिकेशन आलेली आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत. आगामी काळात रेल्वेची एनटीपीसी ची पण जाहिरात जी आहे मोठ्या प्रमाणावर येणार आहे. तर त्याची रेकॉर्डेड बॅच जी आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर याच्यासाठी नक्की तुम्ही आपले इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तसेच हा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा. रेल्वे भरतीचे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर बघायला मिळतील, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच सबस्क्राइब करून ठेवा. त्यासोबतच नॉन टेक्निकल साठीच्या आपल्या टेस्ट सिरीज देखील ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी तुम्ही आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चला तर आपण बघूया. बघा, ही नोटिफिकेशन आज रिलीज झालेली आहे 8 ऑगस्ट 2025 ला. स्टार्ट डेट आहे पॅरामेडिकलची 9 ऑगस्टची आणि लास्ट डेट आहे 8 सप्टेंबरची. 9 ऑगस्ट 8 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे. पुढे वॅकन्सी कोणत्या कोणत्या पदासाठी आलेली आहे, किती आलेली आहे, तर सगळं क्रायटेरिया आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. बघा, नर्सिंग सुपरिटेंडंट याची 44,900 एवढं वेतन श्रेणी आहे. त्याच्यानंतर 20 ते 40 वर्ष वयाची अट आहे आणि 272 जागा ज्या आहेत तर ते आलेल्या आहेत. पुढचं पद आहे डायलिसिस टेक्निशियन. तर याची 35,400 एवढी वेतन श्रेणी आहे आणि 20-33 आहे आणि 4च जागा आहेत फक्त याच्या. हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 35,400 आहे, 33 जागा आहे, 18 ते 33 वय पाहिजे आहे. पुढे फार्मासिस्ट एंट्री ग्रेड याचं 29,200 वेतन श्रेणी आहे आणि जागा 105 आहे, वय 20 ते 35 मध्ये पाहिजे. पुढचं रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन याची 29,200 वेतन श्रेणी आहे. त्याच्यानंतर 19 ते 33 वर्ष वयाची अट आहे आणि 4 पद जे आहेत तर ती असणार आहे. ईसीजी टेक्निशियन 25,500, 18 ते 30 आणि 4 पद असणार आहे. त्यासोबतच लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 याच्यामध्ये 21,700 असणार आहे आणि 12 जागा असणार आहे आणि अशा एकूण जवळपास 434 जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या बघायला मिळणार आहे. ओके, त्यासोबतच वयाची अट आपली पाहिली गेली, पगारही पाहिला गेला. याचा जो सिलेबस आहे ना मित्रांनो, तर याच्यामध्ये थोडा फरक असा आहे की याच्यामध्ये जे टेक्निकल नॉलेज आहे ना तुमचं टेक्निकल, तर त्याच्या 70 क्वेश्चन येतात 70 मार्कांसाठी. म्हणजे तुम्ही 70% हा सिलेबस तुमचा टेक्निकलचा असणार आहे. त्यासोबत जनरल अवेअरनेस, जनरल अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल सायन्स हे तुमचे नॉन टेकचे सब्जेक्ट आहेत. आणि या नॉन टेकचे सर्व सब्जेक्टची तयारी तुम्हाला आपल्याकडून जी आहे तर ते करून भेटेल. 10-10-10. तर हे 70-30 चा पॅटर्न जो आहे तर तो आपण इथं म्हणू शकतो. त्यासोबतच इथं 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया प्रत्येक पदाचा वेगळा आहे. जसं की नर्सिंग सुपरिटेंडंट साठी सर्टिफिकेट ॲज रजिस्टर नर्स अँड पास 3 इयर्स कोर्स इन जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी और बीएससी इन नर्सिंग एवढं जे आहे तर ते एज्युकेशन पाहिजे. त्यासोबतच डायलिसिस टेक्निशियन याच्यासाठी बीएससी अँड डिप्लोमा इन होमोडायलिसिस पाहिजे आहे अँड 2 वर्षाचा. त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्टरी इन हाऊस ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स इन होमोडायलिसिस वर्क इन अ रेप्युटेटेड इन्स्टिट्यूट हे एक्सपिरियन्स पाहिजे. पुढचं आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 बीएससी इन केमिस्ट्री ॲज अ मेन अँड ऑप्शनल सब्जेक्ट इन एनी ब्रांच ऑफ केमिस्ट्री अँड 1 इयर डिप्लोमा ऑफ हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तुमचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे. पुढचा आहे फार्मासिस्ट. फार्मासिस्ट साठी 10+ सायन्स प्लस डिप्लोमा पाहिजे फार्मसीसाठी, किंवा बॅचलर इन फार्मसी असेल तरी चालणार आहे. परंतु त्यासोबत तुमचं रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948 अंतर्गत तुमचं काउन्सिल रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन याच्यासाठी 12वी पाहिजे, सोबत फिजिक्स, केमिस्ट्री अँड डिप्लोमा इन रेडिओग्राफी जे आहे तर ते तुमचं इथं लागणार आहे. पुढचा ईसीजी टेक्निशियनला तुमचं 12वी पाहिजे, त्याच्यासोबत ग्रॅज्युएशन इन सायन्स, सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री इन ईसीजी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये तुमचं शिक्षण पाहिजे. पुढचं लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 याच्यासाठी 12वी पाहिजे आहे इन सायन्स प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे DMLT तुमचं कंप्लीट जे आहे तर ते इथं पाहिजे आहे. पुन्हा परीक्षा फी इथं 500 रुपये आणि 250 रुपये एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे. 250 हे फक्त SC ST एक सर्व्हिसमॅन, दिव्यांग, महिला, तृतीयपंथी, मायनॉरिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस हे थोडी वेगळी संज्ञा आहे तर त्यांच्यासाठी आहे. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये देखील उपलब्ध आहे. रेल्वे भरतीचे सर्व कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे नॉन टेक्निकलचे. त्यासोबतच टेक्निशियनचा कोर्स, इंजिनिअरिंगचा कोर्स, ITIचा कोर्स हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. रेल्वे संबंधी कुठलीही माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.